हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा। यालाच रगडा किंवा खरडा असेही म्हणतात। चला तर मग हा ठेचा कसा बनवायचा आज आपण या रेसिपीमध्ये बघूया। हे बघा, इथे मी काही मिरच्या घेतलेल्या आहे। या मिरच्यांचा कलर लाईट ग्रीन कलर आहे, त्यामुळे त्या चवीला थोड्याशा कमी तिखट आहे। जर तुम्ही डार्क ग्रीन कलरच्या मिरच्या वापरल्या तर त्या चवीला खूपच तिखट लागतात। आणि या पद्धतीचा ठेचा बनवण्यासाठी इथे आपल्याला लाईट ग्रीन कलरच्याच म्हणजेच थोड्याशा कमी तिखटच मिरच्या इथे आपल्याला वापरायच्या आहे। आणि आता आपल्याला या मिरच्या तव्यावर तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे। त्या अगोदर आपल्याला या मिरच्यांचे या पद्धतीने 2 तुकडे करून घ्यायचे आहे। मिरचीला कट न करता आपण जर त्या तेलामध्ये टाकल्यास तर तेलामध्ये टाकताच त्या फुटू शकतात आणि अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण तेलामध्ये टाकण्या अगोदरच या मिरच्यांचे या पद्धतीने 2 तुकडे करून घेणार आहोत। हे बघा, इथे मी या सर्व मिरच्यांचे 2 तुकडे करून घेतले आहे। आता आपण या मिरच्यांचा रगडा करायला घेऊया। तवा गरम झालेला आहे आणि यावर आता आपण या मिरच्या थोड्याशा भाजून घेऊया। या मिरच्यांमध्ये असणारा ओलसरपणा कमी करण्यासाठी आपण सर्वात अगोदर तेल न वापरता गरम तव्यावरच या मिरच्या 2 ते 3 मिनिट भाजून घेणार आहोत। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला या मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारचा ठेचा बनवून तुम्ही हा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी याबरोबर खाऊ शकता। उन्हाळ्यामध्ये भाजीला दुसरा पर्याय म्हणून अशा प्रकारचा ठेचा हा खूप छान असा ऑप्शन आहे। हे बघा, इथे आपल्या या मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या आहे। आता आपण या थोड्याशा साईडला ओढून घेऊया आणि या तव्यावर एक पळी तेल टाकून घेऊया। हे बघा, इथे मी या तव्यावर एक पळी तेल ओतून घेतले आहे। तवा गरम असल्यामुळे तेल लगेच गरम झाले आहे। आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया। जिरे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये वापरू शकता, पण वेगळ्या टेस्टसाठी तुम्ही या पद्धतीने या ठेच्यामध्ये जिरे वापरून बघा, खूप छान अशी टेस्ट या ठेच्याला येते। इथे आपल्या या मिरच्या छान अशा तेलामध्ये फ्राय झालेल्या आहे। आता यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत। हे बघा, इथे मी या लसणाच्या पाकळ्या सालासकट वापरलेल्या आहे आणि इथे हा पांढरा लसूण मी वापरलेला आहे। पण जर तुमच्याकडे गावरान म्हणजेच लाल कलरचा लसूण असेल तर हा नक्की तुम्ही यामध्ये वापरा, यामुळे ठेच्याची चव आणखीनच वाढेल। हे बघा, हिरव्या मिरच्या आणि लसूण हे दोन्हीही या तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। इथे तुम्ही साधे मीठही वापरू शकता, जे आपण रेग्युलर भाजी बनवण्यासाठी वापरतो ते। पण जर तुमच्याकडे या पद्धतीचे खडा मीठ असेल तर तुम्ही यामध्ये ते नक्की वापरा। गावरान पद्धतीने जर तुम्हाला ठेचा बनवायचा असेल तर अशा प्रकारे खडा मीठ हे तुम्ही नक्की वापरा, कारण की या खडा मिठामुळे ठेचा हा खूपच चवदार लागतो। हे बघा, इथे आपले हे सर्व मिश्रण छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहे। आता आपण हा तवा शेगडीवरून खाली उतरवून घेऊया। आता आपण या मिरच्या आणि लसूण रगडवून घेणार आहोत आणि यासाठी इथे मी या पद्धतीच्या तांब्याचा वापर करणार आहे। तुम्ही या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्येही बारीक करू शकता किंवा खलबत्त्यामध्येही त्याचे जाडसर असे मिश्रण तयार करून घेऊ शकता। पण ठेच्याची जी खरी चव आहे ती या पद्धतीनेच रगडून केल्यामुळेच येते, त्यामुळे याला रगडा असे म्हणतात। त्यामुळे आपण या पद्धतीने तांब्याने या मिरच्या आणि लसूण रगडून घेणार आहोत। तेलामध्ये या आपण मीडियम फ्लेमवर फ्राय केल्यामुळे अगदी सहज अशा त्या रगडल्या जात आहे। खूप जास्त जर आपण त्या फ्राय केल्या तर रगडण्यासाठी त्या खूपच अवघड जातात, त्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला या फ्राय करून घ्यायच्या आहे। हे बघा, इथे मी या सर्व मिरच्या आणि लसूण छान असे रगडून घेतले आहे आणि यामधले खडे मीठ आणि जिरे यामध्ये छान असे मिक्स झाले आहे। आता इथे आपला हा ठेचा तयार झालेला आहे। आता आपण हा तवा पुन्हा गॅसवर ठेवूया। या मिरच्या रगडून घेतल्यामुळे मिरच्यांच्या आतील कच्चेपणा आता आपल्याला कमी करायचा आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये आणखी थोडेसे तेल टाकून हा ठेचा फ्राय करून घ्यायचा आहे।
हे बघा, इथे मी आता थोडेसे तेल ओतून घेतले आहे आणि हा ठेचा आपण थोडासा आता फ्राय करून घेऊया. त्यामुळे मिरच्यांचा कच्चेपणाही कमी होईल आणि हा ठेचा खाण्यासही कमी तिखट लागेल. कुरकुरीत असा आपल्याला हा ठेचा या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. हा ठेचा बघून तुम्हालाही हा ठेचा खाण्याची इच्छा ही नक्कीच होत असेल, हो की नाही? हे बघा, इथे आपला हा ठेचा छान असा तेलामध्ये फ्राय झालेला आहे. हे बघा, आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कुरकुरीत, झणझणीत, चमचमीत असा आपला हा ठेचा इथे तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये कितीही चवदार भाजी बनवली तरी ती खाण्याची इच्छा होत नाही. अशा वेळेस अशा प्रकारचा ठेचा तुम्ही बनवू शकता आणि तुम्हालाही हा बघता क्षणी खाण्याची इच्छा होत असेल, हो की नाही? चला तर मग तुम्हीही या पद्धतीने छान असा झणझणीत आणि चमचमीत ठेचा बनवून बघा आणि तो कसा बनला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रेसिपीला शेअर करा आणि लाईक करा. माझा हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा.